Hello students, in last lecture we have seen what is the graph of inverse sine function, cosine function and tangent function. Now in this lecture we will see what is the graph of cosec function, sec function and tan function. First we see the graph of cosec function. First we draw the graph of cosec function. Here 0, pi by 2, pi, 3 pi by 2 and 2 pi. Here minus pi by 2, minus pi, minus 3 pi by 2, minus 2 pi. Here plus 1 and minus 1. Cosec of 0 means 1 upon sine 0. Sine 0 is 0. So cosec 0 is infinity at 0. Cosec 0 is infinity. Okay, infinity आहे. नंतर cosec pi by 2 पाहूयात. Cosec of pi by 2 is 1 upon sine of pi by 2. Sine of pi by 2 is 1. Sine pi by 2 is 1. So cosec of pi by 2 is 1. Cosec function म्हणजेच काय असतं 1 upon sine function. Sine आपण मागच्या लेक्चर मध्ये साइन पाहिलं होतं. साइन फंक्शन इज फ्रॉम साइन फंक्शनचा जो डोमेन आहे तो मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 टू त्याचा जो रेंज आहे रेंज पा -1 to 1 आहे. ही साइन फंक्शनची काय आहे. साइन फंक्शन इज फ्रॉम हा डोमेन आहे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आणि रेंज आहे -1 to 1. तसं कोसेक जे फंक्शन आहे पहा कोसेक फंक्शनचं काय होणार आहे मग मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. तर कोसेक मीन्स 1 अपॉन साइन. कोसेक मीन्स 1 अपॉन साइन. आता कोसेक पाय बाय 2 ला कोसेक पाय बाय 2 मीन्स 1 अपॉन साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 इज 1. सो पाय बाय 2 ला कोसेक फंक्शन काय होते म्हणजे व्हॅल्यू आपल्याला येते. मायनस पाय बाय 2 घेतलं तरी -1 व्हॅल्यू येणार आहे. सो कोसेक फंक्शन मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 मध्ये काय होते एक्झिस्ट होते. पण आता ह्यातला एक जो पॉइंट आहे पहा मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मध्ये जो 0 आहे साइन 0. साइन 0 ला काय येतो कोसेक साइन 0 ला व्हॅल्यू येते 0. सो 1 अपॉन 0 मीन्स इन्फिनिटी येतं. कोसेक 0 ला डिफाइन होत नाही इन्फानाइट येतं. सो तो जो पॉइंट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. कोणता आहे अँगल 0. सो कोसेक साइनचा जो डोमेन आहे त्यातनं 0 जर काढून टाकलं तर कोसेक ही जी रेंज आहे पहा मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मध्ये कोसेक फंक्शन डिफाइन होतो. आणि इकडे पहा आर मायनस रेंज काय घ्यायची क्लोज इंटरवल ऐवजी काय घ्यायचंय ओपन इंटरवल -1 to 1. आर मधनं -1 to 1 हे जो आहे इंटरवल तो आपल्याला काढून टाकायचा आहे. -1 to 1 म्हणजे हा जो पोर्शन आहे पहा तो आपल्याला काय करायचा आहे काढून टाकायचा ग्राफ मधनं. म्हणजे तिथे त्याच्या व्हॅल्यूज येणार नाहीत. इथे जे आहे इथे कोसेक फंक्शनच्या व्हॅल्यूज किंवा ग्राफ इथे येणार नाहीये. आता पहा आपल्याला साइन 0 काय आला होता इन्फिनिटी आला होता आणि साइन पाय बाय 2 1 आहे. साइन पाय बाय 2 1 आहे. सो कोसेक पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते 1 येते. सो कोसेक पाय बाय 2 सॉरी पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते 1 आणि 0 ला काय येते इन्फिनिटी म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज इकडे कुठे इन्फिनिटी पर्यंत जातात. सो असा आला पहिला ग्राफ. अगेन कोसेक पाय फाइंड करायचा असेल तर काय येईल पहा कोसेक पाय इज 1 अपॉन साइन पाय. अगेन साइन पाय इज 0. सो कोसेक पाय इज इन्फिनिटी. सो कोसेक पाय अगेन गोज टू इन्फिनिटी. सो फर्स्ट असा आले पहा. अगेन पहा इथे आता 3 पाय बाय 2 ला काय व्हॅल्यू येईल कोसेक 3 पाय बाय 2 इज इक्वल टू 1 अपॉन साइन 3 पाय बाय 2. साइन 3 पाय बाय 2 इज -1. साइन 3 पाय बाय 2 इज -1. सो कोसेक 3 पाय बाय 2 इज ऑल्सो -1 येईल. आणि कोसेक पाय ला किती येतं इन्फिनिटी येतं. सो
असा ग्राफ इन्फिनिटी पर्यंत जाईल. पहा असं जर तुम्ही ड्रॉ केलं इथे, ते टच नाही करायचे, ते इन्फिनिटी पर्यंत जाते. अगेन 2π जर घेतलाय, डिस्टन्स जास्त झाले पहा, 2π ला अगेन काय येणार आहे, साइन 2π इज 0, साइन 2π 0, सो कोसेक 2π इज इन्फिनिटी. म्हणजे असा ग्राफ आहे. बरोबर. आता इकडे पहा, आपण मायनस साइनचं पाहूया. -π/2 cosec of -π/2 means sin of -π/2, sin of -π/2 cosec of -π/2. पण मी इथं करेक्शन करते, cosec of -π/2 is sin of -π/2 and sin of -π/2 means sin of minus theta is minus sin theta. So minus sin π/2 and sin π/2 is 1. So cosec of -π/2 is -1. Cosec of -π/2 is -1. So इथे येणार आहे पहा. आणि परत साइन 0 काय असतो, 0. सो कोसेक 0 इज ऑल्सो इन्फिनिटी. 0 ला काय पहा, साइन 0 काय येतो, 0. सो कोसेक 0 काय येणार आहे, इन्फिनाइट येणार आहे. -π ला सेम, कोसेक पाय, सगळे पाय काय असतात, 0 असतात. सो कोसेक पाय डिफाइन होणार नाही, इन्फिनिटी येईल. सो अगेन इथे काय आपल्याला इन्फिनाइट असं ड्रॉ करावं लागेल. हे टच नाही करायचे, इन्फिनिटी पर्यंत येते. आता इकडे पहा 3π/2, साइन ऑफ -3π/2, साइन ऑफ -3π/2 मीन्स साइन ऑफ कोसेक ऑफ -3π/2 इज इक्वल टू 1 साइन ऑफ -3π/2 इज इक्वल टू काय येईल, 1 साइन ऑफ 3π/2 येईल. आणि 3π/2 इज -1 आणि परत त्याला मायनस साइन आहे म्हणजे काय येणार आहे, +1 येईल. सो इथे आपला 1 येईल. ओके. परत -π इन्फानाइट कडे जाणार, 2π ला इन्फानाइट कडे जाणार. बरोबर. असा हा कोणाचा ग्राफ आहे, कोसेकचा ग्राफ आहे. लक्षात आलंय. ग्राफ पहा, असा ग्राफ आहे. आता आपल्याला हे जे कोसेक फंक्शन आहे ते डिफाइन करायचे. पहा आपण इथे साइन वरनं ते डिफाइन केले. आता इथे बघा कोणता पोर्शन आहे तो, -π/2 टू π/2. -π/2 म्हणजे इथून एवढा ग्राफ घ्यायचा. हा जो ग्राफ आहे तो आपण कन्सिडर करतो इनवर्स फंक्शन फाइंड करण्यासाठी. इथे हे फंक्शन काय आहे, 1 1 अँड ऑन 2 म्हणजे डिफरंट एक्स ला डिफरंट वाय च्या व्हॅल्यूज मिळतात. सो इथे तुमचं फंक्शन जे आहे ते काय आहे, इन्व्हर्टिबल आहे इथे फक्त. सो हियर कोसेक फ्रॉम -π/2 टू π/2 -0. हे कोसेक फंक्शन इथे पहा. हियर इट इज 1 1, it is 1 1 and on 2, so it is invertible or its inverse exists, or its inverse exists and is denoted by कोसेकचा इन्वर्स कसा डिनोट करणार आहोत आपण, साइनचा इन्वर्स कसा डिनोट केला होता, साइन इन्वर्स, तसा कोसेकचा इन्वर्स कसा डिनोट करणार आहोत, कोसेक इन्वर्स फ्रॉम. आता पहा हा जो डोमेन आहे तो तुमचा काय येणार आहे, तिकडे कोसेक इन्वर्सला रेंज येईल. आणि ही जी रेंज आहे कोसेकची ती काय येणार आहे, कोसेक इन्वर्सचा डोमेन r मायनस ओपन इंटरवल -1 to 1 टू this close interval -π/2 to π/2 -0. हा काय आहे, रेंज आहे कोसेक इन्वर्सची. फॉर x belongs to r -1 to 1, theta belongs to -π/2 to π/2 and -0. So cosec inverse of x, cosec inverse of x is equal to theta if cosec theta is equal to x. For x belongs to this interval
and theta belongs to this interval, cosec inverse of x is equal to theta if cosec theta is equal to x. पहा लक्षात आले का काय आहे. आणि हा जो थीटा असेल, थीटा हा जो थीटा आहे त्या थीटाला काय म्हणायचंय, हियर थीटा इज कॉल्ड प्रिन्सिपल, theta is called principal value of cosec inverse x. त्या थीटाला काय म्हणायचे, कोसेक प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इनवर्स एक्स. आणि हा जो थीटा आहे पहा तो ह्याच इंटरव्हल मध्ये आला पाहिजे आणि हा जो एक्स आहे तोही त्यानेही ही कंडिशन काय केली पाहिजे, सॅटिस्फाय केली पाहिजे, तरच हा थीटा जो आहे त्याला आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणू शकतो. पहा फॉर एक्झाम्पल कोसेक ऑफ पाय बाय 6 किती येईल, कोसेक ऑफ पाय बाय 6, पाय बाय 6 मीन्स 30 डिग्री, कोसेक ऑफ 30 मीन्स 1 अपॉन साइन 30, 1 अपॉन साइन 30 किती असतं साइन 30, साइन 30 इज 1/2. सो कोसेक ऑफ पाय बाय 6 इज 2, कोसेक ऑफ पाय बाय 6 इज 2. आता हे इन्व्हर्टिबल आहे का नाही त्यासाठी आपल्याला हे जे थीटा आणि हा जो एक्स आहे तो त्याने ह्या ज्या कंडिशन्स आहेत पहा ह्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या तरच आपण काय म्हणणार आहे, दिस कोसेक फंक्शन इज इन्व्हर्टिबल. पहा आता फॉर हियर 2 जो आहे 2 बिलॉंग्स टू आर मायनस 1 to 1 आहे का, आर मधनं -1 आणि 1 च्या व्हॅल्यूज पण काढून टाकले म्हणजे इकडे 1 इकडे 2 3 अशा व्हॅल्यूज आहेत, इकडे -1 -2 -3 अशा व्हॅल्यूज आहेत. आणि हा जो 2 आहे तो पहा इथे येतो, तो आपल्या ह्या आपण जो कोसेकचा ग्राफ ड्रॉ केला त्यामध्ये येतोय. किंवा पहा असं 2 जो आहे तो आहे पहा इथे आर मायनस हा फक्त पोर्शन काढून टाकलेला आहे -1 to 1, 2 हा बिलॉंग्स टू दिस r -1 to 1. सो ही कंडिशन काय होतीये, सॅटिस्फाय होते. आता थीटा पहा, थीटा काय तुमचा पाय बाय 6 मीन्स 30 डिग्री, हा बिलॉंग्स टू आहे का -π/2 2 π/2 -0. ह्या इंटरवल मध्ये येतो का 30 डिग्री, 30 डिग्री म्हणजे पहा इथे कुठेतरी येणार आहे 30 60 आणि तो काय आहे अँगल जो आहे तो आहे -π/2 to π/2 मध्ये 30 डिग्री येतो. म्हणजेच थीटा ही कंडिशन काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच आपण इथे वी कॅन राईट कोसेक इनव्हर्स ऑफ 2 इज इक्वल टू π/6 असं आपल्याला लिहिता येईल. सिन्स 2 बिलॉंग्स टू दिस इंटरवल अँड थीटा बिलॉंग्स टू दिस इंटरवल. आले लक्षात सगळ्यांच्या कोसेक इनव्हर्स. आता त्याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, कोसेक इनव्हर्सचा ग्राफ. पहा कोसेकच्या खालीच मी कोसेक इनव्हर्सचा ग्राफ ड्रॉ करते, इथे ड्रॉ करते पहा. आता ग्राफ ड्रॉ करताना काय करायचं पहा, इकडे ज्या तुम्ही व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत त्या कुठे लिहायच्यात, आता आपल्याला एक्स ऍक्सिस वरती लिहायच्यात 1 2 3 4, इकडे -1 -2 -3 आणि इकडे कोणत्या व्हॅल्यूज लिहिणार आहे आता आपण, ज्या एक्स ऍक्सिस वरती लिहिलेल्या आहेत त्या 0, इथे π/2, इथे पाय 3 π/2 2 पाय. आपण आता हा ग्राफ कशाचा ड्रॉ करतोय, इनवर्स कोसेक फंक्शन, इनवर्स कोसेक फंक्शन्स म्हणजेच कोसेक इनवर्स. इकडे -π/2 -π -3 π/2 -2 पाय. आता कोणता पोर्शन आहे तो आपल्याला पहा, हा जो -1 to 1 आहे ते आपल्याला इथे ग्राफ मध्ये घ्यायचे नाहीये. आता पहा π/2 ला काय आहे, π/2 म्हणजे कोसेक ऑफ π/2, इकडे पहा व्हॅल्यूज, π/2 ला किती येते आन्सर 1, π/2 ला आन्सर येते 1 म्हणजे तुमचा 1 इथे आहे, π/2 ला आन्सर आले 1. ओके. आणि 0 ला काय येतात इन्फिनिटी, 0 ला कुठे जातात व्हॅल्यूज इन्फानाइट कडे जातात. पाय ला सुद्धा व्हॅल्यूज कुठे जातात
इन्फानाइट कडे जातात. 2 पायला आपण असं ड्रॉ करून घेऊयात, मायनस पायला आणि मायनस 2 पाय. पहा आता परत इथे पाय बाय 2 व्हॅल्यू किती आली 1. नंतर मायनस पाय बाय 2, मायनस पाय बाय 2 ला पहा किती आहे -1. मायनस पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती येते -1. आणि परत इकडे 0 ला इन्फानाइट कडे जातात आणि पायला इन्फानाइट कडे जातात. म्हणजे असं आता इथला जो इनव्हर्सचा ग्राफ आहे तो मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2, मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. म्हणजे कोणता ग्राफ आहे आपल्याकडे, हा जो आहे तो ग्राफ आहे. आणि इकडे 0 टू पाय, हा 0 इन्क्लूड करायचा नाहीये, हे नाही येणार, हे सिंगल आहे. आणि हे डबल, इथला हा पोर्शन आणि इथला हा पोर्शन, इथला हा घेतला होता तसा सेम इकडचा आणि इकडचा घ्यायचा. ओके. आता पहा 2 पाय, 2 पायला काय व्हॅल्यू आहे पहा, 2 पायला 3 पाय बाय 2 ला पहा, 3 पाय बाय 2 ला किती व्हॅल्यू आहे -1. 3 पाय बाय 2 ला -1 इकडे, सो इथे अगेन 2 पायला साइन 2 पाय 0 असतो, सो कोसेक 2 पाय इन्फिनिटी जाईल. अगेन पायला साइन 0 येतो, सो कोसेक काय होईल इन्फानाइट कडे जाईल. नंतर 3 पाय बाय 2, -3 पाय बाय 2 ला -3 पाय बाय 2 मीन्स +1, सो इथे येईल. अगेन पायला इन्फिनिटी कडे जाईल, 2 पायला -2 पायला इन्फिनिटी कडे जाणार, बरोबर. हा तुमचा कशाचा ग्राफ आहे, इनवर्स कोसेक फंक्शन्स. मी नोट्स पाठवते, त्यातनं व्यवस्थित ग्राफ्स ड्रॉ करा. ओके. हा कोसेकचं झालं. आता आपण सेम पाहूया सेक फंक्शनचा काय ग्राफ असतो. आता कोसेक वरून सेकचं तुमच्या लक्षात आलं असेल पहा, सेक फंक्शन साठी काय करायचे पहा, आधी आपण सेक फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करूयात आणि नंतर त्याचं इनवर्स पाहूया. आता सेक फंक्शन म्हणजे सेक म्हणजे 1/cos असतं, सेक इज 1/cos. मग कॉस फंक्शन जे आपण पाहिलं होतं, कॉस फंक्शनची जी रेंज डोमेन आणि रेंज आहे ती सांगा बरं काय असते, क्लोज इंटरवल 0 टू पाय टू रेंज जी आहे ती साइन सारखीच -1 टू 1 असेल. मग आपल्याला सेक फंक्शन लिहायचे. सेक फंक्शन मध्ये 0 टू पाय पहा, मी आधी इथल्या व्हॅल्यूज लिहिते, 0 पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 2 पाय, इकडे -पाय बाय 2 पाय, -3 पाय बाय 2 -2 पाय, इकडे +1, इकडे -1. आता 0 टू पाय मध्ये पहा, 0 टू पाय हा जो पोर्शन आहे 0 टू पाय हा, त्यामध्ये पाय बाय 2 व्हॅल्यू येते. आणि पाय बाय 2 ला पहा कॉस सेक फंक्शन काय येईल, इकडे लिहिते सेक पाय बाय 2 इज इक्वल टू 1/cos पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते, कॉस पाय बाय 2 इज 0, सो कॉस पाय बाय 2 इज 0, सो दिस इज सेक पाय बाय 2 इज इन्फिनिटी. सेक पाय बाय 2 काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. सो इथनं आपल्याला सेकचा डोमेन लिहिताना जो पाय बाय 2 आहे तो काय करावा लागेल, काढून टाकावा लागेल. 0 टू पाय -पाय बाय 2 टू रेंज जी आहे ती r- हा जो क्लोज इंटरवल आहे त्याऐवजी -1 टू 1, म्हणजे हा जो पोर्शन आहे तो आपल्याला काय करायचा, काढून टाकायचा -1 टू 1. ओके. r मधनं हा पोर्शन काढून टाकते. ही आपली रियल लाईन आहे, 1 2 3 4 5 2 3 4. ओके. आता पहा आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे. कॉस 0, सेक 0 म्हणजेच काय येणार आहे, सेक 0 इज 1/cos 0. कॉस 0 इज 1, सो सेक 0 इज 1. याची व्हॅल्यू किती येते, 1 येते, बरोबर. आता इथे आपल्याला पाय बाय 2 ला 3 पाय बाय 2 ला अशा लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. इकडे सेम -पाय बाय 2 ला
-3π/2 ला आपण अशा लाईन्स ड्रॉ करूया. आता पहा आपल्याकडे सेक झिरोची व्हॅल्यू किती आली आहे 1 आली आहे. नंतर पहा सेक π/2 किती येतो π/2. इथे पाहिलं आपण पहा सेक π/2 किती येतो इन्फिनिटी येतो. म्हणजे त्या व्हॅल्यूज कुठे इकडे बरोबर. आता -π/2 पहा -π/2 कॉसचे सगळेच π/2 ला 0 येतात व्हॅल्यूज. कॉस -π/2 इज ऑल्सो 0. सो सेक -π/2 इज इन्फिनिटी. म्हणजे इकडेही त्याच्या व्हॅल्यूज कुठे जातात इन्फिनिटीकडे जातात. सो असा ग्राफ आलाय पहिला. आता दुसरा जर पहा इकडे पायला काय येईल व्हॅल्यू पाय. कॉस पायची व्हॅल्यू किती येते सांगा. सेक पायची व्हॅल्यू किती येईल. सेक पाय इज 1/cos पाय. कॉस पायची व्हॅल्यू किती असते -1. सो सेक पाय किती येणार आहे -1. ओके. अगेन π/2 ला किती येतं सेक इन्फिनिटी येतो. आणि 3π/2 ला किती येईल सेक 3π/2 म्हणजेच 1/cos 3π/2. cos 3π/2 अगेन 0. सो सेक 3π/2 इज इन्फिनिटी. म्हणजे इकडे येणार. आता इकडे पहा -π ला किती व्हॅल्यू येणार आहे sec of minus pi is equal to 1/cos of minus pi. So 1/cos of minus pi is cos pi. Since cos of minus theta is cos theta, so cos of minus pi is cos pi and cos pi is -1. So sec of minus pi is -1. So here -1. Again pi/2 -pi/2 is infinity. -3π/2 is infinity. Sec -π/2 infinity. Sec -3π/2 is infinity. ओके. असा सेकचा ग्राफ आलेला आहे. आता इथे जे 0 to pi इथे पाहितले 0 to pi मधला हा पोर्शन जो आहे त्या तो जो फंक्शन आहे इथे 1 1 and 1 2 येतं. 1 1 and 1 2 π/2 घेतला नाहीये पहा. π/2 काय केलंय काढून टाकलेला आहे कारण तिथे इन्फिनिटी आहे. सो हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनला हे जे सेक फंक्शन आहे ते काय होते 1 1 and 1 2 आहे. म्हणजेच त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतो. इथे हे फंक्शन इन्व्हर्टिबल आहे. त्याचा जो इनवर्स आहे तो कसा डिनोट करायचा पहा. आता इथे आपण लिहूयात ही जी इंटरवल आहे पहा सेकची हा डोमेन आणि ही रेंज यामध्ये सेक फंक्शन काय आहे 1 1 and 1 2. हियर इट इज 1 1 and on 2. So its inverse exist. 1 1 and on 2 असेल तरच inverse exist होतो. So its inverse exist and is denoted by sec inverse. So sec inverse is from आता फक्त ज्या डोमेन आहे तो रेंजला लिहायचा. जी रेंज आहे तो तुमचा सेक इनवर्सचा डोमेन येईल. सो r -1 to 1 टू रेंज पा काय 0 to pi -π/2 ही झाली सेक इनवर्सचा हा जो आहे डोमेन आहे आणि ही रेंज आहे. सो फॉर x belongs to this interval r -1 to 1 and theta belongs to 0 to pi -π/2. Sec inverse of x is equal to theta if sec theta is equal to x. बरोबर. sec inverse of x is equal to theta if sec theta is equal to x. आता पहा ज्या कंडिशन्स आहेत x ने ही जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय केली पाहिजे. तो r मायनस इथे पाहिजे आणि थीटा जो आहे थीटा पहा तुमचा कुठे असायला पाहिजे 0 to pi -π/2 ला. आता आपल्याला पहा मी एक एक्झाम्पल घेते आणि मग आपण सेक इनवर्स फंक्शन ड्रॉ करूया. पण सेक ऑफ पाय इज सेक पाय ची व्हॅल्यू किती येते सेक पाय इज 1/cos pi. cos pi is -1. So sec pi is -1. Sec pi is -1. -1 it belongs to r -1 to 1
ही कंडिशन आपण चेक करूया. आणि थीटा इज बिलॉंग्स टू 0 to पाय मायनस पाय बाय 2. ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच हे काय याचा इनवर्स काय होईल, एक्झिस्ट होईल. आता पहा -1 इज बिलॉंग्स टू -1 टू आर मायनस, इथे ओपन -1 आहे. ओपन -1 आहे म्हणजे -1 च्या पुढच्या व्हॅल्यूज डिलीट केल्यात. -1 केलेलं आहे का, नाही. पहा इथे -1 आहे. ओके, सो -1 बिलॉंग्स टू दिस इंटरवल. थीटा इज इक्वल टू काय आहे, पाय. थीटा काय आहे तुमचा, थीटा इज इक्वल टू पाय आहे. पाय इज बिलॉंग्स टू 0 to पाय, क्लोज इंटरवल आहे. सो पाय बिलॉंग टू दिस इंटरवल. So this condition is also satisfied. So we can write sec inverse of -1 is equal to pi. You can write sec inverse of -1 is pi. लक्षात आले सेक इनवर्सचा ग्राफ. सेक इनवर्सचा ग्राफ आपण आता ड्रॉ करूया. सेक फंक्शनच्या खालीच आपण सेक इनवर्सचा ग्राफ ड्रॉ करत आहोत. इथे मी सेक इनवर्सचा ग्राफ ड्रॉ करते. सेक इनवर्स फंक्शन. आता इकडे जे आपण y ऍक्सिस वर ज्या व्हॅल्यूज घेतल्या त्या आपण x ऍक्सिस वरती घेणार आहोत. 0 1 2 3 4 and 5. इकडे -1 -2 -3 -4 आणि इकडे जे x ऍक्सिस वरती आहेत ते आपण y ऍक्सिस वरती घेऊ. π/2 पाय 3 π/2 2 पाय. इकडे -π/2 -पाय -3 π/2 and -2 पाय. अशा व्हॅल्यूज आहेत पहा. आता आपण इथे π/2 आणि 3 π/2 ला लाईन्स ड्रॉ केल्या होत्या ते आपण ड्रॉ करून घेऊयात. π/2 ला आणि 3 π/2 ला ज्या लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून घेऊयात. पाहिजे -1 आणि 1 -1 इन्क्लूड आहे. लक्षात घ्या -1 आहे कारण तो क्लोज इंटरवल नाही, ओपन आहे. ओके, आता पहा 0 ला आन्सर किती आले 1. सो सेक 0 1 येतं. पहा सेक इथे 0 आहे आणि 1 इथे आहे. ओके, इथे 1 व्हॅल्यू आहे म्हणजे आणि π/2 ला इन्फिनिटी येतं. सो असा ग्राफ असेल. अगेन 0 नंतर पायला किती येतं, cos पाय इज -1, cos पाय -1 आहे. सो ग्राफ कसा येईल पहा. अगेन 3 π/2 ला इन्फिनिटी, π/2 ला इन्फिनिटी. आता इकडे पहा -पाय, cos ऑफ -पाय इज 1, cos ऑफ -पाय इज -1. cos ऑफ -पाय मीन्स cos ऑफ पाय. cos पायची व्हॅल्यू किती असते -1. cos ऑफ -पाय इज -1. अगेन π/2 इन्फिनिटी, 3 π/2 इन्फिनिटी. सो ग्राफ असा असेल. आता इथला जो पोर्शन आहे पहा आपण जो प्रिन्सिपल व्हॅल्यूचा जो पोर्शन आहे तो पहा कोणता आहे. 0 to पाय मध्ये 0 to पाय मधला हा पोर्शन येईल. 0 to π/2 and π/2 to पाय हा पोर्शन. इथे फंक्शन काय आहे तुमचं इन्व्हर्टिबल आहे. इथे फंक्शन काय आहे इन्व्हर्टिबल. ओके, हा ग्राफ आहे सेक इन्व्हर्स फंक्शनचा. आता झालं आपण साइन फंक्शन पाहिले, कोस साइन पाहिले म्हणजेच कॉस फंक्शन, नंतर टॅन फंक्शनचा पाहिलेला आहे. आज आपण कोसेक फंक्शन पाहिलं आणि सेक फंक्शनचा पाहिलेलं आहे. बरोबर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे राहिलेले कॉट फंक्शन, त्या कॉट फंक्शनचा आपण ग्राफ आणि त्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत इन्व्हर्स फंक्शनचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.